चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। नमस्कार, मी रोहिणी परत एकदा तुमच्यासाठी एक खूप महत्त्वाचा व्हिडिओ घेऊन आलेली आहे आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत दीप अमावस्याबद्दल। दीप अमावस्या म्हणजेच आषाढ महिना संपतात आणि श्रावण महिना चालू होताच जी अमावस्या येते, म्हणजे जेव्हापासून श्रावण मासारंभ चालू होतो आणि आषाढ महिना संपतो तेव्हा जी अमावस्या असते त्याला आपण दीप अमावस्या किंवा दीपपूजन अमावस्या असं म्हणतो। कारण ह्या दिवशीला खूप ह्या दिवसाला खूप असा महत्त्व आहे। कारण ह्या दिवशी आपण आपल्या देवांसमोर दिव्यांनी त्यांना लखलखित करून टाकतो आणि आपला देवारा, आपलं घर। अमावस्या म्हणजे काय? अमावस्या म्हणजे अंधार आणि त्या अंधारात ह्या उजेडाला, ह्या प्रकाशाला कसं उत्तेजित करायचं आणि ह्या अंधाराला कसं आपण पराजित करायचं यासाठी दिव्यांचा लखलखाट आपण घरी करतो। आणि नक्कीच जसं आपण लक्ष्मीपूजन अमावस्याला करतो आणि सगळ्या घरभर दिवे लावतो, तसंच आपल्या दीपपूजनाच्या दिवशी सुद्धा म्हणजे दीप अमावस्याच्या दिवशी सुद्धा आपण अशाच पद्धतीने दीपपूजा किंवा दीप अमावस्या साजरी करतो। सगळ्यात महत्त्वाचं हे आहे की दीप अमावस्या जी आहे ती आपण कशी साजरी करायची आहे आणि कधी साजरी करायची आहे। तर बघा, शक्यतो दीप अमावस्या ह्या वेळेस गुरुपुष्यामृत म्हणजेच गुरुवारी आलेली आहे, त्यात बरोबर आलेली आहे। तर गुरुपुष्यामृतच्या ज्या तुमच्या सेवा असतील तुम्ही त्या दिवशी नक्कीच करू शकता। भलेही त्या दिवशी अमावस्या आली असेल तरीही काहीही हरकत नाहीये। तुम्ही गुरुवार म्हणून आणि त्या दिवशी गुरुपुष्यामृत आहे त्यामुळे तुम्ही गुरुवारच्या सेवा, गुरुपुष्यामृतच्या सेवा नक्कीच करू शकता, जरीही अमावस्या त्या दिवशी आलेली असेल तरी सुद्धा। तर त्यामुळे तुम्हाला सगळ्यात महत्त्वाची मी इथं गोष्ट सांगणार आहे की गुरुपुष्यामृत म्हणजेच ज्या दिवशी आपण म्हणजे त्याला खूप महत्त्वाचा दिवस, बरेचसे जण सोनं वगैरे त्या दिवशी घेतात, म्हणजे विकत घेतात, पण आपण त्याबद्दलचा आज व्हिडिओमध्ये बोलणार नाही आहोत। आज आपण दीप अमावस्या म्हणजे दीप पूजन कसे करायचे, काय करायचे ह्याबद्दल सांगणार आहोत। तर मी आता जस्ट एक छोटीशी क्लिप ऍड केली होती, पण तर आपण त्यामध्ये दिव्यांची पूजा, देवांची पूजा, सगळ्या गोष्टी कशा करायच्या त्या आपण त्याच्यात म्हणजे त्या व्हिडिओमध्ये शक्यतो मी तुम्हाला थोडंसं दाखवलंय। तर कसं आहे ना, आपल्याला ज्या दिवशी दिव्याची पूजा करायची म्हणजे अमावस्याची पूजा करायची त्या दिवशी तुमच्या घरात जेवढे दिवे असतील, म्हणजे इवन तुमच्या घरात डब्यांमध्ये ठेवणीचे दिवे किंवा जे तुम्ही वापरत नाहीये, जे तुम्ही कधीतरी वापरता, जे कुठेतरी पडलेत किंवा तुम्ही त्यांना नाही वापरते, त्या दिवशी तुम्ही ह्या अमावस्येच्या दिवशी त्या सगळ्या दिव्यांना काढा। आदल्या दिवशी म्हणजे आज तुम्ही ते दिवे पूर्णपणे घासू शकता, पूर्णपणे घासून ठेवू शकता। उद्या सकाळी सुद्धा तुम्ही हे घासू शकता, म्हणजे आपण संध्याकाळी दीपपूजन करतो त्यामुळे सकाळी सुद्धा तुम्ही घासून घेतले, व्यवस्थित पुसून घेतले की त्याला व्यवस्थित घासून घ्यायचंय, पुसून घ्यायचंय आणि त्यानंतर त्यामध्ये तेल, तूप, वात सगळं लावायचं आहे। त्यांना आपल्या सगळ्या दिव्यांना व्यवस्थित भरून घ्यायचं आहे आणि त्यानंतर त्यामध्ये वाती वगैरे घालून तुम्हाला ते दिवे सगळे देवासमोर मांडायचे आहेत आणि त्यानंतर तुम्हाला ते देवांसमोर ठेवायचे आहे, त्यांना तुम्हाला प्रज्वलित करायचे आहे आणि त्यानंतर तुम्हाला हळदी, कुंकू, अक्षदा आणि त्यांची पूजा करायची आहे, फुलं व्हायची आहेत आणि ते झाल्यावर दूध साखरेचा नैवेद्य तुम्ही दाखवू शकता, एखादा फळ तुम्ही दाखवू शकता, एखाद्या फळाचा तुम्ही नैवेद्य दाखवू शकता, काहीही त्यामध्ये हरकत नाहीये। गुळ खोबरं तुम्ही ठेवू शकता आणि त्याचबरोबर दीप अमावस्येच्या दिवशी आपण पुरणपोळीचा नैवेद्य दाखवतो। पुरणपोळीचा नैवेद्य सुद्धा बऱ्याचशा जणांकडे केला जातो आणि त्याने तुम्ही देवांना किंवा दिव्याची पूजा, दिव्याची अमावस्या आहे त्यामुळे त्या दिवशी पुरणपोळीचा नैवेद्य सुद्धा तुम्ही दाखवू शकता। आणि ह्या पद्धतीने तुम्हाला फक्त तुमचे व्यवस्थित दिवे घासून स्वच्छ पुसून तुम्हाला ते देवांसमोर प्रज्वलित करायचे आहे, त्यांची हळदी, कुंकू, अक्षदा, फुलं त्यांच्यानी तुम्हाला ते व्यवस्थित पूजा करायची आहे, नैवेद्य दाखवायचा आहे आणि अशा पद्धतीने तुम्हाला तुमची दीप अमावस्या साध्या सोप्या पद्धतीने साजरी करायची आहे। संध्याकाळी तुम्ही बसून शुभं करोती म्हणू शकता, मुलांना म्हणायला लावू शकता आणि त्याचबरोबर तुमच्या ज्या संध्याकाळच्या ज्या सेवा आहेत त्याच्यानंतर तुम्ही त्या करू शकता। तर ह्या अशा खूप साध्या पद्धतीने मी साजरी करते, अशाच पद्धतीने तुम्ही साजरी करू शकता। जर का तुम्ही आजपर्यंत केली नसेल तर ह्याच पद्धतीने तुम्ही करा। तुम्हाला फक्त जर का अजून काही स्तोत्र मंत्र म्हणायचे असतील, मी एक मंत्र तुम्हाला देऊन देईल इथे समोर, ज्याच्याने जो मंत्र तुम्ही दीप अमावस्याची पूजा करताना म्हणजे दीपपूजन करताना म्हणू शकता आणि ते सुद्धा तुम्हाला खूप लाभदायी होईल। त्याचबरोबर बाकीच्या ज्या तुमच्या सेवा आहेत गुरुपुष्यामृतच्या, गुरुवारच्या, त्या सगळ्या तुम्ही सेवा, अमावस्याच्या त्या सगळ्या सेवा तुम्ही त्यानंतर करू शकता, काहीही हरकत नाहीये। फक्त दीपपूजा, दीप अमावस्याची ही पूजा करायला विसरू नका, तुमच्या दिव्यांची पूजा करायला विसरू नका। कारण ह्या गोष्टीला आजच्या दिवसाला म्हणजेच दीप अमावस्याच्या दिवसाला
त्याचा महत्व आहे। आणि त्याचबरोबर काल निर्णयमध्ये मी तुम्हाला इथे साईडमध्ये किंवा खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मुहूर्त सुद्धा लिहून देईल की केव्हापासून केव्हापर्यंतचा मुहूर्त आहे आणि त्याने तुम्हाला कळेल की तुम्हाला कधी ती पूजा करायची। शक्यतो संध्याकाळी करायची, कारण रात्रपर्यंत अमावस्या ही जी पूर्ण आहे त्यामुळे तुम्ही रात्री ते करू शकता। मला वाटतं रात्री उशिरापर्यंत, मी बघितलंय पण माझ्या लक्षात येत नाहीये, रात्री उशिरापर्यंत अमावस्या आहे, तर तुम्ही नक्कीच करू शकता, काहीही हरकत नाहीये। आणि त्याचबरोबर अजून एक गोष्ट मला इथे सांगायची राहिली की तुमच्या घरात जे तुमचे दिवे असतात, म्हणजे जे तुमचे लाईट्स बल्ब्स असतात, ट्यूब्स असतात, ते सुद्धा आजचे आधुनिक दिवे आहेत। तर शक्यतो आज तुम्ही ते बल्ब किंवा ते ट्यूब्स तुम्ही पुसून घेतले आणि संध्याकाळी जेव्हा आपण दिवे लावणार आहोत तेव्हा तुमच्या घरातल्या पण सगळ्या लाईट्स लावा, म्हणजे हे तुमचे जे आधुनिक दिवे आहेत ते सुद्धा तुमचं घर इतकं प्रज्वलित करतील आणि खूप सुंदर दिसेल। मस्त धूप दीपणी घरात मस्त सुगंध पसरवून द्या आणि त्याने तुम्हाला खरंच छान वाटेल, खूप मस्त वाटेल। मी नक्की असंच करते, कारण मला आवडतं घरात असा मस्त धुपाचा धूर होतोय, त्याबरोबर उदबत्ती दिवा असं सगळं लावलंय, खूप मस्त वाटतं। तर चला आता मी माझा व्हिडिओ इथे संपवते, भेटूया परत एकदा पुढच्या छानशा व्हिडिओमध्ये। तोपर्यंत काळजी घ्या, असेच आपले व्हिडिओ बघत राहा आणि त्याचबरोबर असेच व्हिडिओ अजून बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण ते अगदी म्हणजे फ्री आहे, त्यामुळे तुम्ही नक्कीच करू शकता। तर चला भेटूया परत एकदा पुढच्या छानशा व्हिडिओमध्ये, तोपर्यंत काळजी घ्या। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ।